नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये स्पेशल असं काय आहे, तर आजची आपली स्पेशल अशी रेसिपी आहे वेज पकोडा। वेज पकोडा म्हणजे यामध्ये भरपूर अशा परिपूर्ण भाज्यांनी हा पकोडा आपण बनवलेला आहे। पकोडा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, वेळ तर खूप त्यापेक्षाही कमी लागतो आणि टेस्टी तर खूप छान असे बनतात। वेज पकोडा बनवायला अगदी सोपा आहे आणि यामध्ये आपण भाज्या टाकल्यामुळे तर त्याची चव अतिशय छान लागते। यामध्ये ना सोडा घालण्याची आवश्यकता आहे ना बेकिंग पावडर, तरी सुद्धा हा पकोडा अतिशय कुरकुरीत बनतो। मग चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर इथे आपल्याला व्हेज भजी करण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे। तुम्ही कोणतेही भांड घेतले तरी चालेल। व्हेज भजी बनवत असल्यामुळे आपल्याला हव्या ते आपण यामध्ये भाज्या वापरू शकता। इथे मी 1 वाटी खिसलेला बारीक गाजर घेतलेला आहे। आता यामध्येच आपल्याला 1 वाटी बारीक खिसलेलं कोबी टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसऱ्या भाज्या सुद्धा ऍड करू शकता। इथे आता आपल्याला थोडासा जाडसर उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे 1 वाटी। तिन्ही भाज्यांचा आपण समप्रमाण इथे वापरलेला आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, हिरवी मिरची, लसण, अद्रकची आपण इथे पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी यामध्ये लाल तिखट वापरले तरी छान लागेल। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अशा चटपटीत पदार्थामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर छान लागते खाण्यासाठी। तर इथे बघा आता काय करायचं आहे, पूर्ण ज्या आपण यामध्ये भाज्या ऍड केलेल्या आहेत त्या पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। अद्रक, लसण, कोथिंबीरीचं जे आपण यामध्ये वाटण टाकलेलं आहे ते पूर्ण आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही आणखीन खिसलेला बटाटा वापरू शकता, काकडी वापरू शकता। आता हे पूर्ण आपल्याला 1-5 मिनिट व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। इथे बघा पूर्ण आता हे सगळं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत कॉर्नफ्लॉवर। तर इथे मी 3 वाट्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत, त्यासाठी इथे मी 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे। इथे बघा 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये मिक्स केलेला आहे। आता त्यामध्येच आपल्याला 1/2 वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बेसनाऐवजी इथे मैद्याचा वापर केला तरी चालेल। पूर्णतः बेसन यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर आणि बेसन याला आपल्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे। पूर्णतः हे या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करतोय। तर बघा मी 2 चमचे मीठ यामध्ये तुमच्या म्हणजे जी तुम्ही पकोडा भजी बनवणार आहे त्या पिठाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुमचं मीठ डिपेंड करू शकतं। इथे 1/2 चमचा हळद टाकलेली आहे। तळणीच्या पदार्थामध्ये हळद जास्त प्रमाणात वापरायची नाही। जर तुम्ही जास्त प्रमाणात हळद वापरली तर तो पदार्थ तेल पकडतो, त्यामुळे आपल्याला थोडीशीच इथं हळद वापरायची आहे। आता यामध्ये थोडंसं क्रश करून घेतलेलं जिरं टाकून घेतोय। थोडंसं क्रश करून घेतलेला ओवा आपण यामध्ये टाकून घेतोय। आता काय करायचं आहे, हाताने आपल्याला पूर्ण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। पाणी न घालता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, कारण कोबीला म्हणजे स्वतःच अंगचंच पाणी असतं, त्यामुळे कोबी हा खिसल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी सोडतो आणि त्यामुळे मग आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही। तर इथे बघा या पद्धतीने हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण वेज पकोडा बनवत आहोत त्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। त्याच खिसलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा सॉस। तर इथे बघा 1-2-3 चमचे मी यामध्ये सॉस ऍड केलेला आहे। सॉस टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने। पाणी न घालता सुद्धा हे मिश्रण खूप असं ओलसर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय।
तुम्ही व्हेज भजी कधी बनवून बघा, खूप छान लागतात आणि यामध्ये बऱ्याच अशा भाज्या असतात, त्यामुळे याची टेस्ट तर नक्कीच अप्रतिम अशी लागते। तर एक 5 मिनिट आता व्यवस्थित हे सेट होण्यासाठी आपण पीठ ठेवणार आहोत। तर इथे बघा भजी आपली तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल आपल्याला जास्त कडकडीतही नाही आणि जास्त थंडही नाही, मीडियम साईजच्या तेलावरती आपण ही भजी तळून घेणार आहोत। तर तेल आपल्याला हवं त्या प्रमाणात गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे। इथे या पद्धतीने बघा, ही भजी तुम्ही चमच्याने सोडली तरी व्यवस्थित आरामात सोडता येतात। ज्या पद्धतीने आपण खेकडा भजी बनवतो त्या पद्धतीने ही भजी त्या आकारात बनली जातात। या भजीमध्ये आपण सगळं साहित्य असं जाडसर खिसून घेतलेलं असतं। तळणीच्या पदार्थाला नेहमी काय करायचं, तेल थोडंसं जास्तीचं वापरायचं आणि जे भांडं आपण कढई किंवा कुठलाही पॅन तुम्ही जो वापरलेला आहे तो थोडासा मोठासर म्हणजे ठेवायचा, म्हणजे जो आपण पदार्थ तळतो तो व्यवस्थित तळला जातो। ही भाजी आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे। यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेले आहे त्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात असा कुरकुरीतपणा निर्माण होतो, त्यामुळे आपल्याला इथं दुसरं काही साहित्य सोडा किंवा मग बेकिंग पावडर अजिबात घालण्याची आवश्यकता भासत नाही। जो आपण कॉर्नफ्लॉवर यामध्ये वापरलेला असतंय त्यामुळे भजी ही छान मस्त कलर तर अतिशय छान येतो आणि कुरकुरीत सुद्धा बनतात। तर एक आता 5 मिनिट झालेला आहे, आपण भजी तळून घेतोय। आणखीन 5 मिनिट आपण दोन्ही पण साईडनं खरपूस अशी भजी तळून घेणार आहोत। या पद्धतीने नक्की तुम्ही मैत्रिणींनो व्हेज भजी ट्राय करून बघा, खूप छान अप्रतिम चवीची लागते आणि यामध्ये ज्या पद्धतीने आपण भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे या व्हेज पकोड्यामुळे वेगळे टेस्ट तुम्हाला पाहायला भेटेल। गाजर घातल्यामुळे गाजरासारखी सुद्धा टेस्ट लागेल। ज्या पद्धतीने आपण यामध्ये कोबी घातलेला आहे त्यामुळे याला मंचुरियनची सुद्धा टेस्ट निर्माण होईल आणि नेहमीच आपण जी रेग्युलर कांदा भजी बनवतो त्याची सुद्धा तुम्हाला यामध्ये टेस्ट लागेल। खायला तर हा पकोडा अप्रतिम चवीचा लागतो। नक्कीच तुम्ही चहा सोबत हा पकोडा ट्राय करा। हा पकोडा ऑइली तर अजिबात बनत नाही, कारण यामध्ये ना सोडा घातलेला आहे ना बेकिंग पावडर। आपण साधं सिंपल कॉर्नफ्लॉवर आणि बेसनामध्ये हे मिश्रण तयार केलेलं आहे, त्यामुळे तेलकट तर अजिबात हा पकोडा बनत नाही। तर पूर्ण आपली पकोडा भजी व्हेज तयार झालेली आहे। तर आता आपण एका डिशमध्ये ही भजी काढून घेतोय। तर तुम्ही पाहू शकताय कलर सुद्धा अतिशय याला छान असा आलेला आहे आणि पाहताना सुद्धा लक्षात येईल की अजिबात ही ऑइली बनलेली नाही। तर आता ही एक आपण डिशमध्ये काढून घेतोय। आता याच पद्धतीने आपण जे आपलं शिल्लक पीठ राहिलेलं आहे त्याची सुद्धा भजी बनवून घेणार आहोत। तर मी सुरुवातीला ही मैत्रिणींना सांगितलेलं आहे की ही भजी बनवत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय पण ठेवायची नाही आणि जास्त कमी पण नाही, मीडियम साईजच्या गॅसवरती ही भजी बनवून घ्यायची, म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून अजिबात कच्ची राहत नाही, व्यवस्थित तळली जाते। तर तयार झालेली आहे आपली व्हेज अशी भजी। मैत्रिणींनो कलर सुद्धा याला अतिशय छान असा लालसर आलेला आहे। तर यामध्ये आपण फूड कलर वापरलेला नाही तरी सुद्धा कलर का आलेला आहे, तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये जे आपण खिसून गाजर घातलेला आहे त्यामुळे या भजीला कलर लालसर असा येतो। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा भजी बनवण्याचा नक्की प्रयत्न करा। अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही भजी तयार झालेली आहे। ही भजी तुम्ही सॉस किंवा मग इतर चटण्या त्यासोबत सुद्धा खाऊ शकता। लाईक करा, शेअर करा। तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच चमचमीत रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।